हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आता आली मी स्टुडिओला. नेहमीप्रमाणे माझं जे रुटीन आहे ते सगळं आता मी चालू केलं आणि आत्ता स्टुडिओला आल्यानंतर बॅच वगैरे घेऊन मला पुन्हा घरी जायचं आणि लवकर आवरून मला बाहेर निघायचं, कारण मला जायचं आहे शूटला, एक शूट करायचं आहे. सो आजचा दिवस बघूयात कसं जातं आहे, ते सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो नक्की ब्लॉग पूर्ण बघा. तर सकाळी स्टुडिओवरून जाऊन आले आणि त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे केला आल्यावर आणि पटकन अशी रेडी झाली आहे आणि आता मला जायचं आहे शूटसाठी. तर मी कुठे चालली काय ते मी तुम्हाला पुढे दाखवते. सो लेट झाले, आता मी पटकन जाते, कॅब बाहेर आली आहे, सो पटपट निघते. मी आता आली आहे वर्षाच्या स्टुडिओमध्ये, भोसरीमध्ये. वर्षा मेकअप आर्टिस्ट. तर ती आमच्या सगळ्यांच्या खूप जणांचे मेकअप करत असते. सो आज मी 2 वर्षांनी आली आहे तिच्याकडे इथे. जो गुढीपाडव्याचा लुक आहे तो मी आज वर्षासोबत करणार आहे, ती माझा मेकअप करणार आहे. पण आता वर्षाच इथे नाहीये, वर्षा बाहेर गेली आहे. ती येईपर्यंत मी जरा थांबते. पण तिचा स्टुडिओ मला जाम आवडतो, खूप भारी आहे स्टुडिओ आणि वर्षाचा मेकअप पण छान आहे, ते तुम्हाला कळेलच माझ्या लुकमध्ये, है ना. दिखाओ डाला आप भी, हम दोनों कैसे दिख रहे हैं. आउटफिट ऑफ द डे. ठीक आहे, मी असं काहीतरी ट्राय करते, बट मला हे असं खूप आवडतं घालायला. आम्हाला भूक लागली होती दोघींना खूप जास्ती, म्हणून वर्षाला आम्ही मिसळ आणायला सांगितली. खूप जास्ती मिसळ खायची इच्छा होत होती आज, त्याच्यामुळे थँक्यू वर्षा. आता खाऊन घेतो आधी आणि त्याच्यानंतर स्टार्ट करतो. आणि आम्हाला लवकर स्टार्ट करायचं होतं, निघायचं होतं 10ला. आम्ही निघाले 11, सव्वा 11ला आणि आता किती वाजलेत कायमचे आता एक. हां, पण शूट चांगलं होणार तेवढं फिक्स आहे. 1 वाजलेत आता. खातो आणि पटकन मेकअपला सुरुवात करतो. तिले पोटपूजा केली आहे आणि आता मी रेडी व्हायला जाते आहे. आणि रेडी झाल्यानंतर माझा जो फायनल लुक असेल तो मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर आता हा असा माझा पूर्ण लुक तयार झालेला आहे, रेडी झाली आहे आणि मला रेडी केलंय वर्षाने. ये इकडे. अगो बाई ग, माझ्या ब्लॉग मध्ये नाही यायचं का. वर्षाने रेडी केलंय, खूप सुंदर रेडी केलंय. आणि काय काय केलं आपण सांग ना. हा, खूप गोंधळ केलाय. म्हणजे आधी नऊवारी घातली, पुन्हा 6वारी घातली आणि आता परत 9वारी घातली आणि उशीर झालाय. दीपक तिकडे येऊन बसलेत आणि आम्हाला सगळ्यांना त्याचंच टेन्शन की दीपक आलेत, आम्हाला जायचंय, निघायचंय लवकर. तर माझा लुक कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या वर्षाला नक्की ऑर्डर द्या. डायरेक्ट सांगते, DM करा, कारण खरंच तिचे लुक्स खूप छान असतात. सो मला तर खूप आवडतं त्यामुळे. आणि आता तिने हे दाखव किती लाईट्स लावल्या आहेत व्हिडिओसाठी. आता असं लुक झालंय आणि आता मी निघतो शूटसाठी. पुढे लाईट पशू, हा लाईट पशू. एक मिनिट तशी थांबा. ते बघ आळस बघ, आळस. माझी वाट बघून कंटाळा आलाय. आलोय आम्ही लोकेशनला आता आणि खूप वेळ वाट बघायला लावली, त्याबद्दल सॉरी. कसे दिसतं आम्ही दोघं. जरा हसा ना. मेकअप करू. वर्ष हे म्हणतात मेकअप केला नाही माझा. मी चांगली दिसली पाहिजे. मला मेकअप करून मुली अजिबात आवडत नाही. परफेक्ट, नाइस, परफेक्ट. जरा चांगली दिसते का कमेंट करून सांगा बरं. मेकअप प्रतिभा का नॅचरल चांगली दिसते भूत बघा. माझ्याशी नीट नाही वागले तर घरामध्ये तुम्हाला एंट्री नाही. काय म्हणायचं डॉल याच्यावर. डॉल कोणाच्या साईडने, तू माझ्या की ह्यांच्या. लवकर सांग. 50-50.
मोठं वाटते. चहा पिऊ वाटले आता. वर्षाने काही चहा दिला नाही. तिला इतके वेळा मी बोलले चहा दे पण नाहीच. अशी करते वर्ष माझ्यासोबत. बरं झालं नाही दिला. सोडायचं इथं चहा तर चहा पिते. ठीक आहे. ऍक्शन. ठीक है थांब. तेरे को ब्लैकमेल डायरेक्ट. ब्लॉग में ब्लैकमेल क्यों किया मैंने लाडो को ब्लैकमेल? बोलू क्या? देखो. क्यों किया? दिखाओ क्या? हाँ? गाइस ये ऐसी चीजें नहीं देखते. ब्लॉग बंद करें. आप जाके चैनल को लाइक करो. चैनल को लाइक कैसे करेंगे लाडो? वीडियो को लाइक करो, शेयर करो, कमेंट ठीक है, अभी करो. मैं चैनल पहला टैग करता हूँ. काही हे बस ते टाकून दे. सिंगल घेतो सिंगल. थोडी टाक मुवमेंट द्यायची ना 2-3. काम सोपं केलं. खूप लांब उभे आहे. थँक्यू थँक्यू. हे फोटोग्राफर बघा, 2 जण, अभि आणि अक्षय. यांनी काय केलंय, ते मच्छर मारायचं जे काही आहे ते यांना दिसलं. यांनी काय केलं, मागे फॉग चालू केला आणि पटापट फोटो काढून घेतले. बापरे, डेंजर आहे ते. चांगलं कौतुक करा. त्यांनी माग मच्छर मारले रे. फायनली शूट झालं आणि घरी आलोय. खूप भूक लागली होती म्हणून आता चहा बनवलाय. पहिलं चहा आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने जेवण वगैरे करते. आणि त्याच्यानंतर एक प्लॅन आहे, बघू झालं तर ठीक, तरच मला दाखवेल, नाही तर मग कॅन्सल. बघा हे लास्ट माझं. बापरे, किती सुंदर ना. मी केलं. मी ए बेलन आहे का? बेलन मराठीत काय म्हणतात? बेलन लाटणं ना. लाटण्याने टेचू का तुला? एवढे भारी रील्स करते ना स्वतः. ब्लॉग कुणामुळे बघता तुम्ही? खरं सांगायचा, कमेंट करून मला कमीत कमी 100 कमेंट्स पाहिजे माझ्या साईडने. आणि खरं सांगायचं, ब्लॉग कुणामुळे बघता तुम्ही? ब्लॉग कुणामुळे बघता खरं सांगायचं? हे बघा, माझी ऑडियन्स माझ्या खूप प्रेम करते ऑलरेडी, पण आता उगाच तुमची ऐका, आता उगाच तुमची एंट्री झाली आहे माझ्या आयुष्यात म्हणून लोक माझ्यामुळे तुम्हाला बघतात. ठीक आहे, हे तुमचं मार्केटमध्ये जाते ना तेव्हा लोक म्हणतात दीपकची बायको चालली. कळलं का? शक्यच नाही. हे बघा किती मोठं लावले सिंदूर. गाईज तुम्ही बघितलं असेल, शूट चालू होतं म्हणून लावलेलं. सोडात लय लाड झाले तुझे, काय कामाची नाही. ठीक आहे ना, जाऊ द्या. राहू द्या, खायलाच नाही जाणार. नको देऊ. मम्मी डॉली आहे, लाडू आहे, 2 डॉली आहे. तुझ्या खाण्याने काय होतंय? असे करतात मला सगळे मिळून. पाडलं ना मला एकटं, तुम्ही पाडलं ना. क्योंकि आप सबको चुगली लगी मेरा ही डायलॉग मेरे पे. ये ऐसे लाडो, ठीक है. लाडू आज बोल रही थी भाभी बदलो, भाभी नहीं चाहिए ऐसे, क्या करें अभी? यार असं सारखं नका बोलू, मला खूप वाईट वाटतं. नका बोलू रे, आपण खरंच बदलू भाभी. मला आता कोणाशीच बोलायचं नाही. नाही बोलणार मी तुमच्याशी. नाही बोलली तर डोकं खूप शांत असतं. जा. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आमचं शूट पण खूप छान झालं आणि असं मनासारखा लुक झाला होता, त्याच्यामुळे भारी वाटलं.
पण तुम्हाला आमचा हा लुक कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आमचा व्लॉग कसा वाटला, आमचा व्लॉग एन्जॉय करताय ना तेही मला कमेंट करून सांगा. आणि आता मी झोपते कारण मी खूप दमली आहे. सो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.